आमचं ज्योतिबाचं दर्शन तर खूपच चांगलं झालं हो, पण यमाई देवीचं दर्शन नाही घेतलं तर ज्योतिबाचं दर्शन हे अपूर्णच असतं. पूर्ण डोंगर हा धुक्याने भरलेला होता. आणि मला एक प्रश्न पडलाय, ज्योतिबा आणि यमाई देवीचं नातं काय हो, नक्की मला सांगा बरं का. दर्शन तर खूप सुंदर झालं, गर्दी पण खूप होती आणि आईच्या समोरच आहे ना कारभाऱ्यांच्या हातून हळदी कुंकू लावून घेतलं बघा. आणि बरोबर मंदिराच्या मागेच असे ना एकमेकावर 5 किंवा 7 दगडं ठेवली जातात आणि ते जर उभा राहिली तर तुमची मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. माझी तर इच्छा काहीच नव्हती, फक्त आई माझ्या पाठीशी आहे का ते मला बघायचं होतं. पण माझी इच्छा पूर्ण झाली बरं का. पण आपल्या बारक्या पिल्लूची नाही झाली हो, दगडे एकमेकावर उभे नाही राहिली. अजून वेळ आली नसणार, पण आपलं पिल्लू नाराज झालं ना. मंदिराच्या बाहेर आलो आणि तिथं कंदमुळं विकायला ना 15 वर्षाचा मुलगा होता बघा. आता कंदमुळं हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्या मुलांना पण माहिती पडलं पाहिजे ना की राम आणि सीताने वनवासाला काय खाल्लं म्हणून. त्यांना ते एवढं आवडलं नाही, पण समजलं तरी काय असतं. पण आपल्या कारभाऱ्याला काय राहवलं नाही, पूर्ण हिस्ट्री काढली बघा कंदमुळ म्हणजे काय. आणि नवीन नवीन जोडपी तर बघायलाच भेटत होती राव.